हॅलो नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते. चला, आजच्या दिवस ना दुपारपर्यंत खूप कामात गेला. भरपूर कपडे वगैरे धुतले, त्यानंतर अंथरूण पांघरूण पण धुवायचं होतं, पण ते मी मशीनमध्ये धुतले. आता दसरा येतोय तर त्यासाठीची सगळी तयारी. गणपतीच्या अगोदर मी घरं वगैरे सगळं झाडून घेतलं आहे, पण अनेकदा थोडंसं मोठं हात फिरवून घ्यायचा. तर 2 दिवसानंतर ते करणार आहे. आणि आत्ता बाकीचं सगळं माझं दिवसभराचं काम आवरले, एकदम क्लीन, नीट आणि व्यवस्थित असं. तर चला, आजच्या व्हिडिओला इथं सुरुवात होते. आत्ता सध्या पितृपक्ष 15वडा चालू आहे आणि या 15वड्यामध्ये बाकीची घरातली सगळी कामं आवरली जातात. आमच्या इकडं उभं कडी झाडून काढणं किंवा सारवून काढणं असं म्हटलं जातं. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा कमेंट करून. तर सगळं घर स्वच्छ करायचं, अगदी सगळी जाळी जमाट काढायची, स्वच्छ धुवून घ्यायचं, खिडक्या पुसून घ्यायच्या आणि मेन म्हणजे घरातले अंथरुणं पांघरुणं सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं, भांडीकुंडी धुवून घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी. तर हे असं दसरा काढणं किंवा नवरात्राच्या अगोदरची ही सगळी घराची तयारी. कारण दसऱ्याला देवी आपल्या घरात येत असते आणि ते 9 दिवस जागर वगैरे हे सगळं असतं. माझ्याकडं पण मी उठता बसता नवरत्न करते आणि घट वगैरे बसवला जातो. मी सगळ्या गोष्टी करते. मागचे जुने व्हिडिओसुद्धा तुम्ही बघितलेत तरी तुम्हाला लक्षात येईल. तर म्हटलं चला आता हे सगळं आवरून घेते. आज आता पितृपक्षाचे जे होतं मी सकाळी तर ते नैवेद्य वगैरे पण केलेला आणि यामध्ये हे या गोष्टी करून राहिलेल्या. चला, आता बरंचसंच काम आवरलंय आणि आत्ता जवळजवळ ना 1 वाजत आलं आहे. भरपूर सकाळपासून काम झालं, त्यामध्ये पक्ष 15वडा पण चालू आहे आणि मला आज नैवेद्य वगैरे पण करायचा होता. तर ते पण सगळं केलं. मी शूट नाही केलं कारण शूट करावं असंच वाटलं नाही. सगळं आवरलं आणि त्यानंतर म्हटलं चला हे थोडंसं पाठीमागचं हे घडी घालून ठेवायचं होतं. कारण 2-3 दिवस झालं रोज मी म्हणजे ना मशीनला लावते. आज पण लावलेलं आज 3 ना ब्लँकेट धुतलं. तर पावसाचं पण वातावरण आहे. मगाशी मी 2 वेळा आत बाहेर केले सगळं आणि आता आत आणून घातलं आहे. मी ते वाळलेलंच आहे तसं, पण थोडंसं संध्याकाळपर्यंत उद्या सकाळी घडी घालून व्यवस्थित ठेवायचं. नवरात्र जवळ येते, सगळ्यांच्याच घरी गडबड गोंधळ चालू असणार आहे. म्हणजे जी जुनी घरं असतात ना, आता आमच्याकडं माहेरी माझं जो वाडा आहे तर त्यामध्ये ना बरंचसं सारवायचं असं होतं अगोदर. आता काही नाही आहे ते, आता सगळं गिलावा वगैरे केलं आहे. पण तेव्हा ते झाडून काढणं, सारवून काढणं म्हणायचं दसरा काढणं किंवा सारवून काढणं. तर ते असायचं, बायका वगैरे यायच्या, मग ते सगळं चालायचं ते. आणि मग आमचं असायचं आधीमध्ये त्यांच्या मध्ये करायचं. आता त्या गोष्टी काही नाहीत, फक्त झाडून वगैरे. पण तरी पण आत्ता पण भरपूर काम असतं बायकांना. सगळ्याच घरात ज्या लेडीज असतात त्यांना सगळ्यांना आपलं घर झाडून काढणं नवरात्रीच्या अगोदर. सगळ्या गोष्टी, त्यामध्ये भांडी असू देत, कपडे असू देत, हे असे मोठं धुणं असू देत, सगळं वॉश करायचं. अगोदर तर आम्ही खूप करायचो. म्हणजे गावाकडं सासरी ज्यावेळी होतो ना, मी तर 12 वर्ष सासरी होते, त्यावेळी मी आणि माझी जाऊ, तर आम्ही दोघींना असे ते मोठे जमकाने, कसलं काय होतं काय माहिती, मी तर आयुष्यात तसलं काही केलं नव्हतं. तर ते असं दोघी धरून ना असं आपटायचं आम्ही. ते भिजत घालायचं मोठ्या टबमध्ये आणि 2-2 रोज असं ते आम्ही. वॉशिंग मशीन नव्हतं, बाई कामाला म्हणजे असायची, धुणं धुवायची, भांडी घासायची, पण ती तरी किती करणार म्हणून आम्ही पण तिला मदत करू लागायचो. आणि आम्ही इतकं आपटायचं की ते हे 2-3 दिवस माझं तर ना असं हे सगळं दुखायचं. बापरे, आता आठवलं तरी नको वाटते. का आणि ते आमच्या दोघींशिवाय कोणच धुवायचं नाही, त्यामुळे मग आम्हाला ते करावं लागायचं. कदाचित त्या जर हा व्हिडिओ त्यांनी बघितला तर त्यांना पण आठवेल ते दिवस. आत्ता कसं झालं आहे, मशीन वगैरे असल्यामुळं आणि एवढं जड अंथरूण पांघरून कोण वापरत नाही, अगदी लाईट वेट. थोडंसं आता क्वालिटीकडं लक्ष दिलं जातं, त्यावेळी एवढं क्वालिटीकडं कोण लक्ष द्यायचं नाही. आता कसं क्वालिटी आणि त्याचं वेट कमी असावं असे अंथरूण पांघरून वापरली जातात, त्यामुळे तेवढं अवघड वाटत नाही. मशीनमध्ये इझिली धुवून निघतं. आणि ह्या आठवणी मला प्रत्येक वर्षी ना असं दसऱ्याचं मोठं झाडून काढायचं असते, त्यावेळी मग ते आठवतं. मी तर आता गणपतीच्या अगोदरच म्हणजे घर सगळं झाडून घेतले, फक्त जिन्याच्या खालचं तेवढं राहिले. तर ते करणार आहे उद्याच्याला. आज नैवेद्य वगैरे करायचं होतं, त्यामुळं आज सकाळी काही नाही असलं काढलं.
बाकीचं सगळं आवरले, धुणं वगैरे पण सगळं धुवून झाले. बायकांना सगळ्याच घरातल्या सगळ्यांच्याच घरी सगळीकडं आता हे दसरा काढायचं चाललं असणार आहे. नवरात्र, मग 9 दिवस देवीची स्थापना, देव बसणं, हे सगळं. आणि त्यामध्ये मग बायका खूप नटतात थटतात, खूप छान छान अशा साड्या 9 कलरच्या नेसतात. सगळ्यांना वाटतं की किती बायकांना, पण त्याच्या अगोदरचे 15 दिवस त्यांनी किती कष्ट केलेलं असते, किती काम केलेलं असते, हे कोण जास्त एवढं लक्षात घेत नाही. त्यामुळे त्या पण खुश असतात. सगळं दसऱ्याच्या वेळेस म्हणा, देवाला जाणं असू दे, मग वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणं असू दे. आत्ता तर सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामुळं आत्ता रंगांची उधळण जास्त असते. सगळ्याच जणींना वेगवेगळ्या कलरच्या साड्या वगैरे नेसतात. आजपर्यंत ना मी हे काहीच केलेलं नाही, पण ह्या वर्षी म्हणते चला आपण रील वगैरे तर काय असं मला एवढं नाही जमत, पण तरी पण मी जे 9 रंगाचे साड्या वगैरे आहेत तर ते तसं करायचं मी ठरवलं. बघूया कसं कसं करणार आहे काय, कारण एकटीनं शूट करणं वगैरे सगळं हे होते. त्यामध्ये आयडिया तशा एवढ्या काही नाही येत. अजून कोणतरी लेडीज जर घरात मला मदतीला असते तर मग त्या दृष्टीनं अजून मी छान छान करण्याचा प्रयत्न केला असता. पण तरीसुद्धा मी ह्या नवरात्रामध्ये 9 प्रकारच्या साड्या, 9 कलरच्या, जे कोणते कोणते रंग आले तर व्हॉट्सअपला बऱ्याच जणींनी शेअर करायचं चाललं आहे, मला पण आले तर ते मी स्क्रीनशॉट वगैरे मारून ठेवलेत. आणि त्या दृष्टीनं आता 9 साड्या काढायच्या आहेत, त्याच्यावरची 9 ब्लाऊज, मग ॲक्सेसरीज कोणत्या कोणत्या, खूप काही ज्वेलरी वगैरे माझ्याकडे आहे असं नाही, पण आहे त्यामध्ये छान प्रकारे व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करणार आहे. आणि छान छान पोस्ट वगैरे पण करणार आहे. तर तुम्ही नक्की कनेक्ट राहा. नवीन असाल चॅनलवर तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. बऱ्याच काही आठवणी, गोष्टी, आणि सगळ्यांच्याच घरी आत्ता सगळी धावपळ चालू आहे. माझासुद्धा हा अवतार बघा, सकाळपासून इतकं काम आवरले ना की आत्ता मी नंतर ना आंघोळ झाल्यानंतर एकदाच म्हणजे आंघोळीच्या अगोदर एकदाच केस विंचरलेले, त्यानंतर केस पण विंचरलेले नाही. म्हटलं चला तसाच आपण व्हिडिओचा एंड तरी करूया. बाकी जास्त काही व्हिडिओ आज मला शेअर नाही करता आला, पण ठीक आहे, इट्स ओके. आणि हे बघा, हे माझ्याकडं व्हिडिओ ह्यामध्ये इतके भरलेले आहेत ना. हा एक पेनड्राईव्ह, आणि हा एक माहीत नाही 4 वर्षाचे व्हिडिओ ह्यामध्ये आहेत, पण मी कधी शेअर करणार आहे मला पण माहीत नाही. आणि चला असं छान छान मी म्हणजे ना व्हिडिओचं कलेक्शन तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. आता मिशोचे हॉल वगैरे पण बनवायला सुरुवात करणार आहे. ड्रेसेस मी ऑर्डर केलेले आहेत. एक एक ड्रेस जसा माझ्याकडे येईल त्या पद्धतीनं मी काम करायला चालू करणार आहे. मी विशलिंक अकाउंट पण ओपन केलं आहे, आणि तुम्ही चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला विशलिंकच्या लिंक मिळतील, त्यावरून तुम्ही खरेदी करू शकता. आत्ता मी जे दाखवले पेनड्राईव्ह किंवा हा माईक कुठं गेला, ह्या माईकची सुद्धा मी विशलिंक देऊ शकते बरं का. एका ताईंनी ना मला मागं ट्रायपॉडची लिंक मागितलेली, पण मला ती लिंक देणं वगैरे हे काय मी ह्या फंदातच पडले नव्हते. थोडीशी माहिती घेतली आणि आता लक्षात आलं की आपण लिंक पण देऊ शकतो. तर ट्रायपॉडची सुद्धा लिंक मी 2-3 दिवसामध्ये तुम्हाला देईन, कारण तो ट्रायपॉडचा बॉक्स कुठं आहे मला शोधावा लागणार आहे, ट्रायपॉड कुठल्या कंपनीचा आहे काय, आणि त्यानुसारच मला ती लिंक देता येईल. तर चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.